मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे। नेमकं या अर्थसंकल्पाकडे कशा पद्धतीने पाहिले जाते, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज याकडे कशा पद्धतीने पाहत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आणि CIIचे चेअरपर्सन स्वाती साळगावकर मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, अर्थसंकल्प सादर झालेला आहे, अपेक्षेनुसार झालेला आहे का आणि कुठल्या क्षेत्राला भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, काय अपेक्षा होत्या आणि कशा पद्धतीचा अर्थसंकल्प पाहायला मिळाला आहे? हो, माझ्या मते फारच पॉझिटिव्ह बजेट होतं आणि तुम्ही बघितलं की इंडस्ट्रीसाठी पुष्कळच इन्सेंटिव्ज आणि रिफॉर्म्स होते। एस्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बघितलं तर इन टर्म्स ऑफ हाऊसिंग आणि ऑल्सो लोन्स आणि ऑल्सो लॉजिस्टिक्सचे फारच चांगले अनाउन्समेंट्स होते। एंटरप्रेन्योरशिपच्या बद्दल बोलले तर एंजल टॅक्सचं अबोल्युशन झालं, ते आय थिंक इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेप फॉर स्टार्टअप्स इन द कंट्री। कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, मात्र यामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष काही मिळालं नाही अशी सुद्धा काही एक जी उणीव आहे ती भासते आपल्याला। हो, एक थोडंसं तसं वाटलं की मे बी बाकीच्या स्टेट्ससाठी पण काही इन्सेंटिव्ज आणि काही फंडिंग अनाऊन्स करावं, पण अल्टिमेटली गव्हर्नमेंट स्टेबिलिटीसाठी असे काही स्टेप्स अनाऊन्स करावे लागतात। पण बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राचं नाव नाही किंवा इतर राज्यांचा उल्लेख करताना बाहेरचा पाहायला मिळाला नाही। महाराष्ट्रासाठी कुठल्या गोष्टींचा योजनेमध्ये ज्या काही घोषणा करण्यात आल्या त्याचा फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये? तसं बघितलं बाकीचे पण अनाउन्समेंट्स होते, ते मला वाटतं महाराष्ट्राला फारच लाभ होणार। इंडस्ट्रियल पार्क्सचा अनाउन्समेंट होता, तसंच फ्रेट कॉरिडॉर्स आणि लॉजिस्टिक्स आणि इन्फ्राचे अनाउन्समेंट्स होते। तर मला वाटतं ते अनाउन्समेंट्स फक्त स्टेट स्पेसिफिक नव्हते, पण महाराष्ट्राला पण त्याचा पुष्कळ लाभ होणार। नव्यानं स्टार्टअप करणाऱ्या उद्योजकांसाठी किंवा युवकांसाठी भरीवशी तरतूद करण्यात आलेली आहे, त्याचा कितपत फायदा होऊ शकतो आणि त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने कराल? ते आता एंजल टॅक्सचं अबोल्युशन झालंय, ते मोठं सपोर्ट होणार। बाकी पण तुम्ही बघितलं की इंटर्नशिप, स्किलिंग, इनोव्हेशन, R&D यांचं पण स्पेंडिंग इन्क्रीज केलंय, तर ते सगळे स्टार्टअप्सला बेनिफिशियल होणार। कृषी क्षेत्रासाठी सुद्धा भरीव अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। शिवाय दुसऱ्या सेक्टरमध्ये अजून कुठल्या महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय? बाकीचे पण बघितले तर सोशल जस्टिस, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, अर्बन डेव्हलपमेंट। आता आमचे पुष्कळ आता पॉप्युलेशन शहरात राहतं, आता अर्बन डेव्हलपमेंट ते पण एक आय थिंक महत्त्वाचं टॉपिक होतं, फायनान्स मिनिस्टरनी अनाऊन्स केलं ते। ग्रामीण भागातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्याचं पाहिलंय, ग्रामीण भागांचा विकास होण्यासाठी प्राथमिकता देण्यात आलेली आहे। हो, ते पण इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू, पाणी, सॅनिटेशन, रोड्स, तसं पण बॅकवर्ड एरियाजसाठी, सोशली बॅकवर्ड एरियाज, ट्रायबलसाठी पुष्कळ अनाउन्समेंट्स होते। तर मला वाटतं ग्रामीण पॉप्युलेशनला पण याचा बेनिफिट होणार। अर्थसंकल्पातून ज्या अपेक्षा होत्या, आपण एक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाहतो, त्या अपेक्षेनुसार हा अर्थसंकल्प परिपूर्ण वाटतोय का? हो, वाटतोय, पण आता मला वाटतं बघायला पाहिजे की ह्याचे डिटेल्स काय आहे, कसं इम्प्लिमेंटेशन होणार, कसं ऑपरेशनलाइज होणार। तर ओव्हरऑल पॉझिटिव्ह बजेट होतं, सगळे ॲस्पेक्ट्स कव्हर केले, पण आता पुढे काय आणि कसं हे हाऊ इट कम्स इन टू बिईंग ते आता बघायला पाहिजे। काही टॅक्स रेजिममध्ये काही अंशतः बदल करण्यात आलेले आहेत, त्या कशा पद्धतीनं फायदेशीर होऊ शकतात किंवा त्यांचा कसा फायदा होऊ शकतो? ऑलरेडी आय थिंक तुम्ही बघितलं तर मार्केटचं रिॲक्शन आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सचं, पण इन टर्म्स ऑफ कॉर्पोरेट टॅक्स तुम्ही बघितलं की फॉरेन कंपनीजला कॉर्पोरेट टॅक्स रिड्यूस केला आहे, त्याचा फार मला वाटतं बेनिफिट होणार, कारण FDI वर्षानुवर्ष हॅज बीन फॉलिंग। तर आता विथ दिस चेंज फ्रॉम 40 to 35% मला वाटतं FDI परत इन्क्रीज होऊ शकतं। सोने आणि चांदीवरचा जो काही सीमाशुल्क होता तो सुद्धा बऱ्यापैकी घटवण्यात आलेला आहे, त्याकडे कशा पद्धतीने पाहते, त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? हो, फायदा जरूर होणार, कारण इफ यू सी आमची ज्वेलरी इंडस्ट्री फारच महत्त्वाची आहे, फारच डेव्हलप्ड आहे, इट्स वन ऑफ द लीडिंग इंडस्ट्रीज इन इंडिया, आणि ग्लोबली पण तुम्ही बघाल तर वी आर व्हेरी डेव्हलप्ड इन दिस इंडस्ट्री। तर डेफिनेटली गोल्ड सिल्वरचं ड्युटी रिडक्शनमुळे आम्हाला फायदा होणार। अर्थसंकल्प म्हटलं की देशातल्या जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना अपेक्षा असतात। हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे असं वाटतं का आणि लोकांच्या अपेक्षा खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्यात का? हो, मला वाटतं, कारण अल्टिमेटली आम्हाला बघायला पाहिजे की स्टेबिलिटी आहे आता गव्हर्नमेंटमध्ये, आता मोमेंटम आहे ग्रोथसाठी। तर आय थिंक ते सगळं बघितलं तर इट हॅज बीन अ व्हेरी सॅटिस्फॅक्टरी बजेट। महाराष्ट्रासाठी काही वेगळी घोषणा झालेली नाही आहे, त्याचं थोडंसं वाईट वाटतंय?
वेस्टर्न रिजन ॲक्च्युली आम्हाला महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात सगळे 4 स्टेट्स आहेत. तर वी वुड हॅव लाईक टू सी मोर, बट अल्टिमेटली गव्हर्नमेंटचे त्यांचे वेगळे वेगळे दे आर ट्राईंग टू बॅलन्स डिफरंट थिंग्स. त्याच्याप्रमाणे वी कांट कॉमेंट ऑन दॅट, बट वी आर हॅपी विथ द इंडस्ट्री वाईड अनाउन्समेंट्स दॅट वर मेड. धन्यवाद मॅडम. तर आपल्यासोबत होत्या CIIच्या चेअरपर्सन स्वाती साळगावकर मॅडम. आणि आजचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक वाटतो आहे आणि या अर्थसंकल्पाकडे आपण पॉझिटिव्ह नजरेनं पाहतो आहोत असंही त्या म्हणालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.